सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या एसएमपीएस युनिट मधील दोष कसे काढायचे ते पाहू। दोष दुरुस्त करून लोड सह आउटपुट व्हेरिफाय करू। उद्देश्य, या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील गोष्टी शिकाल। 1. एसएमपीएस युनिटचे फिल्टर कॅपॅसिटर डिस्चार्ज करणे। 2. खराब फिजिकल कॉम्पोनेंट ओळखणे आणि ते बदलून लोड सह आउटपुट तपासणे। बल्ब वापरून शॉर्ट सर्किटचा दोष कसा ओळखायचा ते पाहिले। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे आपण गोळा करूया। इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज वर्कबेंच 1 नंबर, सेफ्टी ग्लोव्स 1 सेट, ट्रेनीज टूल किट 1 नंबर, डिजिटल मल्टीमीटर विथ प्रोब्स 1 नंबर, LCR मीटर, इंडक्टेंस L, कैपेसिटेंस C and resistance R 1 number, 100 watt by 230 volt bulb with holder 1 number, wire wound resistor 1.8 kilo ohms or 2.2 kilo ohms by 10 watts 1 number। प्रात्यक्षिक सुरू करण्याआधी सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊ। नंबर 1, जागा साफ आणि कोरडी ठेवा। नंबर 2, ही टेस्ट टेबलवर रबरी चटई किंवा कोणत्याही इन्सुलेटेड साधनावर उभे राहून करा, जेणेकरून स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी कॉम्प्युटरच्या साइडचे काही खराब करणार नाही। नंबर 3, एसएमपीएसच्या काही कनेक्शन्सना क्लिप लावलेली असते। कनेक्शन काढण्याआधी क्लिप काढण्याची खबरदारी घ्या। टास्क 1, फिल्टर कॅपॅसिटर डिस्चार्ज करणे। कॅपॅसिटर डिस्चार्ज केल्यामुळे सर्किटच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा त्यातील साठलेल्या इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे इलेक्ट्रिक शॉक बसण्याचा धोका कमी होतो। कॅपॅसिटर मध्ये पॉवर डिस्कनेक्ट झाल्यानंतर देखील खूप धोकादायक प्रमाणात व्होल्टेज शिल्लक असू शकते। मेथड 1, बल्ब मेथड वापरून कॅपॅसिटर डिस्चार्ज करणे। स्टेप 1, एसएमपीएस मधून पॉवर कॉर्ड काढला आहे याची खात्री करून घ्या। स्टेप 2, खालील पद्धत वापरून एसएमपीएस चे पार्ट्स वेगळे करा। नंबर 1, दरवाजाचे स्क्रू काढून कॉम्प्युटर कॅबिनेटचे कव्हर काढा। नंबर 2, एसएमपीएस युनिट मधून बाहेर येणाऱ्या वायरला कलर कोडच्या मदतीने ओळखा। नंबर 3, सीपीयू मध्ये जाणाऱ्या मदरबोर्ड आणि बाकीच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाणाऱ्या कनेक्शन्स नोट करा। आपण फिल्टर कॅपॅसिटर डिस्चार्ज कसा करायचा, प्रत्येक कनेक्टरवर टॅग लावा। मधील फिजिकल दोष कसे ओळखायचे। नंबर 4, बल्ब वापरून शॉर्ट सर्किटचा दोष कसा ओळखायचा ते पाहिले आणि मदरबोर्ड मधले कनेक्टर्स काळजीपूर्वक काढा। नंबर 5, स्क्रू काढून एसएमपीएस युनिट सीपीयू कॅबिनेट मधून काढा आणि नंतर उघडा। स्टेप 3, फिल्टर डिस्चार्ज करण्यासाठी लोड्सच्या मध्ये एक 100 वॉटचा बल्ब लावा। बल्बचे एक टोक कॅपॅसिटरच्या एका टर्मिनलला लावा आणि दुसरे विरुद्ध टर्मिनलला लावा। यामुळे एक क्लोज सर्किट तयार होते, ज्यामुळे कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊ शकतो। मेथड 2, रेझिस्टर वापरून कॅपॅसिटर डिस्चार्ज करणे। स्टेप 1, एक हाय व्होल्टेज लो ओम्स वायरने गुंडाळलेला रेझिस्टर योग्य इन्सुलेटेड लीड बरोबर घ्या। 1.8 किलो किंवा 2.2 किलो ओम्सचे 5 ते 10 वॉटचे रेझिस्टर हाय व्होल्टेज कॅपॅसिटर रेझिस्टर डिस्चार्ज करायला वापरा। स्टेप 2, रेझिस्टरच्या एका टोकाला कॅपॅसिटरचे एक टर्मिनल जोडा आणि दुसऱ्या टोकाला विरुद्ध टर्मिनल जोडा। यामुळे एक डिस्चार्ज मार्ग तयार होतो, ज्यामधून साठवलेली ऊर्जा किंवा एनर्जी कॅपॅसिटर मध्ये नष्ट होते। स्टेप 3, एकदा कॅपॅसिटर मधले व्होल्टेज एका सुरक्षित लेव्हल पर्यंत खाली उतरले, शक्यतो काही व्होल्ट्स किंवा कमी, की कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज झाला असे समजल्यावर आणि तो हाताळायला किंवा वापरण्यासाठी सुरक्षित असतो। टास्क 2, एसएमपीएस मधील फिजिकल दोष फ्यूज उडालेला ओळखणे। स्टेप 1, दाखवल्याप्रमाणे पार्ट वेगळे केलेला एसएमपीएस घ्या। स्टेप 2, एसएमपीएस कॅबिनेटचा बोर्ड दाखवल्याप्रमाणे असतो। स्टेप 3, एसएमपीएस डिस्कनेक्ट करा आणि सगळे इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर डिस्चार्ज झाले आहेत याची खात्री करून घ्या। स्टेप 4,
दाखवल्याप्रमाणे फ्यूज त्याच्या होल्डर मधून काढा. स्टेप 5. वायर मध्ये खूप अंतर असेल तर फ्यूजची वायर पहा. स्टेप 6. फ्यूजचे डोळ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करा. उडालेला रंग किंवा मेल्टिंग विरघळला असेल किंवा आतली तुटलेली तार असे काही खराब झाल्याची लक्षणे आहेत का ते पहा. स्टेप 7. फ्यूजच्या काचेच्या आत काही काळे किंवा धातूचे डाग आहेत का ते पहा. स्टेप 8. जर यापैकी काहीही दोष आढळला तर फ्यूज उडालेला आहे आणि त्यामुळे तो बदलला पाहिजे. स्टेप 9. जर फ्यूज मध्ये काही फिजिकल दोष आढळला नाही तर मल्टीमीटर लावून चेक करा. स्टेप 10. मल्टीमीटर कंटिन्युटीला सेट करा. मल्टीमीटर ऑन करा आणि त्याला कंटिन्युटी मोड मध्ये सेट करा. हा सिंबल एखाद्या साऊंड वेव्ह सारखा दिसतो. स्टेप 11. फ्यूजच्या प्रत्येक एंडला प्रोब टच करा. प्रोब टिप्स आणि फ्यूजच्या मेटल एंड मध्ये नेट कॉन्टॅक्ट झाला आहे ना याची खात्री करून घ्या. स्टेप 12. जर फ्यूज बरोबर असेल आणि त्यात कंटिन्युटी असेल तर मल्टीमीटर एक सारखा बीपचा आवाज करेल किंवा एक कमी रेझिस्टन्सची व्हॅल्यू दाखवेल. हे फ्यूज चांगला असल्याचे लक्षण आहे. स्टेप 13. जर का मल्टीमीटरचे रीडिंग OL ओव्हर लिमिट असेल तर फ्यूज उडाला आहे. जर फ्यूज उडाला आहे तर त्याला तशाच प्रकारच्या करंट रेटिंग असलेल्या दुसऱ्या फ्यूजने बदला. स्टेप 14. सर्व निरीक्षणाची एका टेबलमध्ये नोंद करा. ऑब्झर्व्ड. मल्टीमीटर मधून बीप आवाज येत आहे. कंडिशन चांगली. टास्क 3. बल्ब वापरून शॉर्ट सर्किट झाला आहे हे शोधणे. स्टेप 1. दाखवल्याप्रमाणे 100 वॉटचा बल्ब फ्यूज होल्डर मध्ये लावा. स्टेप 2. SMPS युनिट ऑन करा. स्टेप 3. बल्ब सुरुवातीला एकदम जास्त प्रकाशित होईल आणि एका चांगल्या SMPS साठी बल्ब बंद पडेल. SMPS चांगले किंवा काम करण्याच्या स्थितीत आहे. जर बल्ब उजळला नाही तर सर्किट मध्ये शॉर्ट सर्किट नसण्याची शक्यता आहे आणि सर्किट सामान्यपणे कार्य करत असावे. स्टेप 4. तुम्ही दाखवल्याप्रमाणे काही मिनिटे वाट पाहिल्यानंतरही लाईट बल्ब उजळून निघेल आणि ते SMPS मध्ये समस्या असल्याचे सूचित करते. A. AC मेन्स लगेच बंद करा. B. आधीच्या टास्क मध्ये सांगितल्याप्रमाणे मोठा फिल्टर कॅपॅसिटर, बल्ब किंवा रेझिस्टर वापरून डिस्चार्ज करा. स्टेप 6. टेबल मध्ये ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड करा. ऑब्झर्व्ड. बल्ब खूप जास्त प्रकाशित होतो. कंडिशन शॉर्ट सर्किट मध्ये शॉर्ट सर्किट झाले आहे. दोषी भाग, लूज कनेक्शन्स किंवा काही वेगळी करणे आहेत का बघा ज्यामुळे शॉर्ट सर्किट होते. रिकॅप. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण फिल्टर कॅपॅसिटर डिस्चार्ज कसा करायचा, SMPS मधील फिजिकल दोष कसे ओळखायचे, बल्ब वापरून शॉर्ट सर्किटचा दोष कसा ओळखायचा ते पाहिले. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.